जय हिंद, जय महाराष्ट्र पब्लिक. जय हिंद, जय महाराष्ट्र माझी सगळी फॅमिली. आता मतदान जवळ येतंय तर सगळ्याला पडलेला प्रश्न की मतदान करायचं कुणाला. मतदान आपल्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं. हे डायलॉग सगळेच मारतात, मी पण मारते. पण मतदान करायचं कुणाला? मतदान त्याच माणसाला करायचं जे माणूस आपले कामं करून देतो. मेन म्हणजे आपली लाईट, आपल्याला पाणी आणि रोड, हे 3 गोष्टी आपल्याला सगळ्यात महत्वाच्या असतात. ह्या 3 गोष्टी नसल्यानं सगळे आपले अडथळे होतात. लाईट नसली भरपूर अडथळतो, कारण की ग्राउंडमध्ये आपल्याला लाईटी पाहिजेत असतात, रस्त्याला लाईटी पाहिजेत असतात. प्यायचं पाणी मेन आहे. आपल्याला प्यायचं पाणी नसलं की सगळा प्रॉब्लेम होतो. आणि मेन म्हणजे रस्ता. पावसाळ्यात त्रास होतो रस्त्याचा. त्याच्यामुळे ना आपल्या हक्काच्या माणसाला, जो माणूस आपल्याला कामं करून देईन, विश्वास द्या माणसं आहे आपला, हा माणूस आपली कामं करून, त्याच माणसाला मतदान करा. कारण की असं भरपूर ठिकाणी झालंय, जो माणूस निवडून यायचा तो येत नाही, भलते सलतेच निवडून येते तर आपली कामं तसेच रखडत येत वर्ष रस्ते बिस्ते, पाणी नाही प्यायला, काय नाही. आता ह्या ठिकाणी आम्ही ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी ना का आम्ही 10 वर्ष झाले आलेलो, प्यायला पाणी नाही, रस्ता नाही. आता झालाय रस्ता चालू, भल्या माणसाने केलाय रस्ता चालू. देव करू त्या वर्ष तोच निवडून येऊ. पण जो माणूस आपल्याला कामं करून देईल नाही, बाकीचे कामं तर हे आपल्या कष्टावरच करायचे असते. पण हे 3 मेन गोष्टी येतात की आपल्याला लाईट, पाणी आणि रस्ता, ही लई महत्वाचं आहे. त्याच्यामुळे विचार करून 10 वेळा नाही 100 वेळा विचार करून हक्काच्याच माणसाला मतदान करा, जो माणूस आपले कामं करून देईल. काही चुकीचं बोलले असेल तर कमेंटमध्ये लिहा, आणि काही चुकीचं बोलले असेल तर माफ करा. पण हक्काच्याच माणसाला मतदान करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.